ना बायको नाही महाराज, बायको नाही. अहो तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता, 1 एकर हायवे टच, बायको. आता बायको जेवढे राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार करायचा, बायको नाही महाराज. आता अहो 42 पोरी पाहिल्या का पोऱ्या नाही पसंत केली. त्याला एक माझ्यासारखं भेटला, म्हणलं मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यान पोरगी पसंत केली, पण पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर पहिले आम्हाला पाहायला आला. बायको नाही महाराज. आता अहो काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही महाराज. MA सोडून द्या. MA BHM कॉमर्स MBA DED BEd आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि FADS BTech डेअरिंग डिप्लोमा टर्नर वेटर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्री MBA हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ, आंजो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. मोकार तज्ञ. अहो काही माणसं मारामारी तज्ञ, काही माणसं भांडणात तज्ञ, काही माणसं पिण्यात तज्ञ, किती पिऊ द्या नाही चिडचिवली करत तज्ञ. अहो काही माणसं जुगार खेळण्यात तज्ञ, आखी इकली तरी राणी सोडित नाही तज्ञ. अरे बाबा आखं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. पुरावा त्याला 7व्या अध्यायात काल सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा आखं जग तज्ञ, पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ. आज कीर्तनाला घेतलेला नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज कोण? 1-2 मिनिटांमध्ये आखं चरित्र सांगतो आणि अभंगात घुसवतो. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दर्प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज, 14च्या 14 माणसांनी सगळं संवाद येते नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज. आखं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं, बाकी तुम्ही घरी गेल्यावर ठेवूच की बसा, पण 2 मिनिटात ऐकायचं. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दर्प्याला नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज, मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज. 14च्या 14 माणसांनी सकल समाधी घेतल्या. जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज. आणि महत्वाचं म्हणजे वयानं 80 वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा चिंता काय करायची नाही. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, त्याला आपली काळजी आहे. आपण तडफडून मरायचं नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलो. आता बसणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकी विचार तुम्ही घरी गेल्या गड्डेवर हात आहे, वेटेवर आहे, तर राजाचा रंगाही करेल, रंगाचा राजाही करेल. हो रात्री नवटारा झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो देव येतो, घमेंड कमी करा, घमेंड. आणि आजच्या कीर्तनात पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाची करा? जिरती. आज जाताना म्हणतच आज जिरती. आतापर्यंत या जगात एक सुद्धा समानू झाला नाही, कधी जिरले नाही. घमेंड जास्त झाली का देवण त्याचा गेम केला. ज्या सासांनी सुनांचा छळ केला त्या सगळ्या सासा दिंडी तू शिवायला झाल्या. आणि ज्या सुनांनी सासू सासऱ्यांची छळ केली, तो जोडाय माणूस मिळाला.
अहो ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, आखे रिटायर झाले, रेडी झाले. आले आरतीला भांडलेलो कायला घालेलो इकडून फार संख्या तो खातो कुणी इकडून देव तो सोडीत नाही बघा. अहो काय नाही इस्टेट मोकर आहे, पोरग नाही काय नाही, इतकी पोर आहे झोपायला. अहो काय नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, 3 फेल गेल्या, नाही झालं. अहो काय नाही इस्टेट मोकर आहे पण देव खाऊन देत नाही, जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख, 9 लाख मरती नाही. अहो काही माणसं चालू मेली माय, काही ना गाव काढलं पडेल पठ्ठ्या, खात नाही पियत नाही. 110 उलटा पाहुणे फोन केलाय, कस का म्हणली हाय अजून मारणाच नुसता पडेल खाट होताना, नुसता पाहतो पाहुण्यांकडे. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रस्सा. आता तोंड बंद झालं तुला रस्सा पाजायचं कोणी कोण भात. तुम्ही काही आसरी बिजारी का काय काही गावात बोलत नाही कोणी बोलायचं माझं कीर्तन बोलल्याशिवाय होत नाही. हा मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट आहे का, विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिस वाले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हाला हा नाही ना. बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का. आता याच्यात 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींना अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार सगळ्या महिला पुरुषांना. 4 प्रश्न. तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागेल. हा आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे स्टेजवर माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळं माळा काढायला लावला. सर्वमान्य देव आहे किंवा नाही, बरोबर देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही का उत्तर? ऐका उत्तर. आला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव
बरोबर देव. जोरात बोला ना देव. अरे जोरात देव. बरोबर देव. बस हे झाले आमच्या टोळीचे मेंबर. हा देव. हा एखादा म्हणेल हे पटलं नाही आपल्याला. दुसरा प्रश्न एमएससी बॉटनी बीएससी बॉटनी सुलाजी जर कोणाची शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आला ते फोड आहे, फळून आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निदानपुंज, दलपुंज, पुमांग, झायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव. म्हणजे देव. बरोबर देव. देव. एखादा म्हणे हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत आहे पण अहो शाळा काढणारालाच काढा नाही ते तुला काय वागा काढा. अरे नारळात पाणी कुठून आलं बाबूल्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मृत्यूवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही. पण जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव. म्हणजे देव. एखादा इथून पुढे अजून एखादा बिंडोक डोक्याचं म्हणेल हे पटलं नाही. शेवटचा प्रश्न उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचं निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरगा त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा बापाला पेलं. हो पण पोरगा त्याच्या बापाला का पेत नाही ना? वाट्या म्या बोलविल्या, वेद बोले, म्या चालविल्या, सूर्य चाले, हे सगळं जगच देवा.